पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी मुंबईमधील वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज गौरी गर्जे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिला मारण्यात आलेलं आहे असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे। गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी या आधी देखील केलेली होती। आज या प्रकरणावर बोलत असताना गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केलेला आहे की गौरीनं गळफास घेतला असता तर तिच्या गळ्यावर तशा खुणा असत्या, तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता, मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला असा माझा दावा असल्याचं गौरीच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला। मला पण अपेक्षा आहे, ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी। ताईचे पीएत नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये। नुसतं म्हणल्या निष्पक्षपणे माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते, तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। एवढ्या 6000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं? तर तिला न्याय मिळावा, तिला न्याय मिळावा, बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं। तर त्यासाठी SIT बेमॅकी काय नार्को जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या। माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती, करणारच नव्हती, ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत, पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत। त्या 2 आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय, आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी 302 काय कलम लागतील तेवढे लावा। अधिक चर्चेसाठी यावेळेला स्वतः आपल्या सोबत आहेत गौरीचे वडील डॉक्टर अशोक पालवे। डॉक्टर अशोक पालवे, आपलं स्वागत आहे न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला तुम्ही सामोरे गेलेले आहात, घडला प्रकार धक्कादायक आहे। डॉक्टर अशोक पालवे, मात्र आज तुम्ही वेगळा दावा करताना दिसतायत, काय सत्यता आहे या संपूर्ण प्रकरणातली, काय तुमचा दावा सांगतोय डॉक्टर? माझ्या मुलीने कशी पुरावा सांगा नाही, मॅपिंग करा, तुम्हाला मुलीला न्याय द्या। डॉक्टर अशोक पालवे, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत या क्षणी येत नाहीये। मी पुन्हा एकदा आपल्याला कनेक्ट करतो आणि तुमची व्यथा जाणून घेणार आहेच, मात्र आज दिवसभरात तुम्ही नेमकं काय बोललेलात हे मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो। तोपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर करण्याची विनंती मी आपल्या टीमला करतो। ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला। मला पण अपेक्षा आहे, ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी। ताईचे पीएत नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये। नुसतं म्हणल्या निष्पक्षपणे माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते, तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय। डॉक्टर अशोक पालवे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय सांगितलं ते आपण पुन्हा एकदा पाहिलं। तांत्रिक अडचण दूर करत डॉक्टर अशोक पालवे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत। डॉक्टर अशोक पालवे, अगदी काही क्षणांपूर्वी तुम्ही भेट घेतलेली आहे स्वतः पंकजाताईंची आणि पंकजाताई आलेल्या होत्या, सांत्वन त्यांनी निश्चितच केलेलं असेल, मात्र या प्रकरणामध्ये त्या कितपत लक्ष घालणार आहे आणि कुठल्या शिक्षेची अपेक्षा त्यांनी देखील व्यक्त केलेली आहे, काय तुमचं आणि त्यांचं बोलणं झालंय मगाशीच? ताईंनी शब्द दिला की मी यांना पाठीची घालणार नाही, मी कुणाला बाबाची भाऊची शपथ घेतली, मुंडे साहेबाची शपथ घेतली, ती माझी सून होती, मुलगी होती, तुम्हाला न्याय मिळवून देईल असं ताई साहेबांनी शब्द दिला। आमच्या मिसेस रडल्या, त्यांना सगळं काय जे सांगायचं ते सांगितलं त्यांनी, काय झालं ते, आणि मोकाट जे फिरतात त्यांनी मारू लागायला जे होते
त्यांचे दोघांना अटक करा म्हणल्या. कोणची SIT स्थापन करा, बॅग काय आमचं करा. आम्ही दोषी असलो तर त्यांना अन्याय होऊ नये असं आम्ही दोघांनी नवरा बायकोनी तळकळीने ताईला विनंती केली आणि आमची आशा त्यांच्याकडूनच आहे. आणखीन दुसरं कुणाचं काही असं होऊ नये म्हणून आमची सगळ्या माध्यमाला सगळ्याला विनंती आहे, की बाबा याची कसून चौकशी करा. म्हणजे आमच्या मनातलं हे निघून जाईल. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सगळ्याला विनंती करतो, की ते तिथपर्यंत त्या पोलिसांना आम्हाला फुटेज द्या. ती काय कशी मुलगी नेली, कसं झालं आणि तिने आत्महत्या केली तर मग ते कशाप्रकारे झालं त्याचं आम्हाला पोटपंचमान आहे. आम्ही जायच्या आधी ते तिथं आणून टाकली. आलं तर कुणी राहिले मग हे आरोपी नाही, बहीण नाही, भाऊ नाही. यांची कुणाची चूक नाही तर फॅमिलीतला एकही माणूस का तिथं थांबला नाही. हे सगळं ताई साहेबाच्या आम्ही कळकळीने कानावर घातलं. बरं. तेवढं विनंती आहे की याचा छडा लावा. आमच्या मृत्यूचं कारण आम्हाला मुलीचं का गेली, तिचं कारण शोधा. तिला कुणी आणलं सगळं पुन्हा पुन्हा तेच सांगतो. फुटेज पाठवा आमचं. त्या SP कमिशनर कोण आहे, गृह मंत्रालय मुख्यमंत्र्याकडं. ताईंना तर आम्ही बोललो मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे. उपमुख्यमंत्री अजित साहेबांना, शिंदे साहेबांना जे कुणी सगळे शासनात आहेत गृहमंत्र्याला, की आमच्या येऊन व्यथा तिथपर्यंत कमिशनरला फोन करावा. एका माहिती गुप्त असेल तुमचं तर आम्हाला वैयक्तिक नवरा बायकोला सांगा. आमची तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. कुणाकुणा अपेक्षा करणार नाही ते नुसतं देखावा. येते मागचे 2 प्रकरणं झाले. काहीच नाही. थोडं जलद गतीने सांगा. त्या कमिशनरला आमच्यापर्यंत लावा कोण आहेत. त्यांना सांगा आजपर्यंत इथपर्यंत आलंय काय आहे. आमची व्यथा त्यांना जाणून घ्यायला सांगा. त्यांनी काय काय तपास केले ते काय आमच्या डोक्यातलं काढा एकदा. आमचे आम्ही अस्वस्थ आहेत त्याच्यासाठी. आमचा पोटचा गोळा कोणत्या बापाला बरं वाटल की आपली लेक गेली एवढी. ती डायरेक्ट माझं ती करणार जायला गे नव्हती. ती तिच्या 3 हॉस्पिटलला ड्युटी केली 3 वर्ष डेंटल सर्जन म्हणून. तिथली माहिती त्याच्या मैत्रिणीने माहिती दिली पोलीसला. तरी पोलीस काही दाखवणार काही सांगणार. तेवढं माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला गृह मंत्रालय की याची कसून चौकशी करा. आणि ताईने शब्द दिलाय तेवढं आम्हाला आशा आहे. एवढं बोलतो मी. डॉक्टर अशोक पालवे, आपलं दुःख आम्ही समजू शकतो. महाराष्ट्र देखील यावेळेला पाहतोय. डॉक्टर अशोक, ज्या दिवशी ही संपूर्ण दुर्दैवी घटना घडली त्याआधी तुम्हाला काही कंप्लेंट करण्यात आलेली होती का? डॉक्टर गौरी यांच्याशी तुमचं काही बोलणं झालेलं होतं का? आणि ही आत्महत्या नव्हे, ही हत्या आहे असं तुम्हाला देखील का वाटतंय? आणि याच्या चौकशीमध्ये खरोखर तुम्ही दिलेल्या माहितीचा परिणाम होणार आहे, त्याचा फायदा देखील होताना दिसून येईल. डॉक्टर अशोक, तिच्या छातीवर मार होता. फाशी दिली तर वर असं वन असतो ते खाली मार कसा आला, डोक्याला कसा आला. मग तिथं स्पॉट पंचनामा कसा त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला. आणि फाशी घेतलेल्या पेशंटला लगेच 5 मिनिटात कसं ते येऊन जिवंत असल्याचं म्हणतात आणि आम्ही हॉस्पिटलला गेला. ते सगळं संशयास्पद आहे. आणि ज्या बहिणीला आमच्या मिसेसनी सांगितलं होतं की यांचं असं आहे ते अनैतिक संबंधाचं, त्याचं काय झालं? ते मोकाटच फिरतात. बहीण फिरती, तिचा भाऊ फिरतो. भाऊनी कसं सांगायला पाहिजे, की भावाच्या पत्नीला वहिनी आईसारखी असते, की माझ्या भावाने असं केलं. ते काय उद्देश होता त्यांचा माझ्या लेकीला सांगायचा? तिच्या बहिणीला सांगून बी तिने काय ॲक्शन नाही घेतली? माझ्या मुलीकडून त्रास होता तर माझ्या हवाली करायचं लेकरू. ती मारली गेली साहेब. तुम्ही तिथं बघा, ती काय करायची करा. माझ्या मुलीला न्याय द्या. त्या दोघाला अटक करा. त्याशिवाय तुम्हाला आपण मेन हे सपोर्ट करणार आहेत. एक माणूस कसा करू शकतो हे? एकच माणूस कसा करू शकतो? गाडी बोलून त्याला टाकलं कसं? काय केलं? त्या पोतदारला गेले तर कुणी तपासलं? त्याचे मला डॉक्युमेंट दाखवा. आणि ते पळून का गेले? याचं मला सगळ्याचं उत्तर द्यावं असं माझी विनंती आहे. बरोबर आहे डॉक्टर अशोक पालवे. हा आक्रोश एका मातेचा, एका पित्याचा आम्ही देखील समजू शकतो निश्चितच. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला देखील यापूर्वी काही प्रकरणांची माहिती होती. असा जो दावा करण्यात आलेला आहे तो कितपत तुम्हाला मान्य आहे? कारण एका बाजूला या ताईला न्याय मिळवून देणं हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र दावे प्रतिदावे होत असतील. एक आई असेल, एक बाप असेल, कधीही समाज माध्यमांवरती खोटं बोलत नाही. आज काय कळकळीची विनंती आहे आणि हे प्रकरण तडीस नेईपर्यंत आम्ही देखील आपल्यासोबत आहोत. डॉक्टर अशोक,
साहेब, जर मला माहित असेल तर मी एवढं लग्न 5,000 लोकात तुम्ही व्हिडिओ पहा, त्या फोटोग्राफर रेटिंग घ्या, आमदार खासदार बोलून एवढं लग्न करील का कुणी? एवढा खर्च तुम्ही माझी हिस्ट्री काढा, मी काम नाही ते करतोय आणि तेवढं कष्ट करून शिकून हे अशा लोकांना मुलगी डॉक्टर देईल का? त्या वकिलाला मुली असली तर त्यांनी तसं द्या आणि त्याला पैसे घेऊन थोडं पटायसारखं बोला म्हणा. त्यो कोण मंगेश देशमुख वकील आहेत म्हणा, अरे कुणी देईल का असं गर्भधारणा झालेली, पती म्हणून फाईल पाडलेली घरात आणि जपून ठेवा म्हणलेली, असं कुणी ठेवीन का? याचं उत्तर मलाच द्या म्हणा. वकील साहेब मला भेटा. आणि न पुरावा असता तुम्ही असं कसं बोलू शकता? तुमच्याकडे आम्ही बोललेलो दाखवा पुरावा. त्याच्या बहिणीला माझ्या पुढं आणा, भावाला आणा, जमवणारे जे लोक आहेत त्यांना आणा. आम्हाला जर माहीत असलं तर आम्ही लिहून देतो, तुम्ही निर्दोष, तुम्ही जा, आम्ही आमचं सुखाने करतो, आमच्या नशिबाला देऊ देऊन. पण काही नसताना असं आळ का घेता माझ्या मुलीवर गेल्यावर? तरी ती जर सोडून येणारी असली तर ती माहीत झाल्यावर लगेच सोडून पळाली असती. तिला ब्लॅकमेल करण्यात आलं, मारीन म्हणले, मी मरल म्हणायची, माझी आई गेली, तुझ्या शेवटचे का? आम्ही ते पण ताईवाला साहेबाला सगळं सांगितलंय. त्यांनी ब्लॅकमेल केलं म्हणून मुलगी म्हणली की मारणारे नाहीत पप्पा, चुकलं असेल माफ करा, माफी मागितली. त्याच्यानंतर पुन्हा चॅट केली. हे सगळं काय सांगतंय? आणि बहिणीला सांगून का तिने अंधारात ठेवलं? आमचं लेकरू आणून घालायचं, आम्ही आमचं सांभाळलं असतं ना. एवढं लग्न खर्च केला, आम्ही लेकराला का असं मरून दिलं असतं का? तिचं जर मानसिकता आहे, तिच्या बोलण्याहून एके दिवसात असं 2 दिवसात काय झालं? तिने फोन बी नाही केला आणि केला तरी डायरेक्ट जावायनी आणि पुन्हा म्हणतात तुमची मुलगी सुसाईड करती. मग सुसाईड करती तर मी म्हणलं काय करते नेमकी सांगा ना मला. म्हणतो नाही पॉयझन घेती. मग पॉयझन घेती तर म्हणलं मी आम्हाला येऊस तर नातेवाईक येऊस तर थोडं थांबाल, मला फोन द्या. मी तिला म्हणतो काय चुकलं असेल तर दोघांचं बोलू. तर त्याने लगेच कट केला. माझा विषय अडकारा बोलणं झालेलं. मी कधीच माझी रेकॉर्डिंग नसती, काही नसती. मी आपला साधा माणूस काम करणार. मी कशाला, आपल्याला जर काही कल्पना तर रेकॉर्डिंग ठेवी. मी म्हणलं आता मुलीचं जावं फिरून येतात, करतात, बर्थडे करतात, आम्ही जातो. कुणाला कशी शंका येईल? कोणच्या पालकाला, कोणचा पालक म्हणून घेऊन चला आणि कोणचा पालक अशा खराब लोकांना माहीत असताना एवढं मोठं लग्न करून देईल? आणि माझी काय मुलगी म्हणजे नाही शिकलेली होती, अनपढ शेतकरी मुली देणार साहेब. आज मुलीचं बघा लग्न व्हायनात मुलाचे आणि मी माझा पोटचा गोळा त्या बदमाश बाई बरोबर चॅटिंग करणाऱ्या आणि त्याला माहीत असणाऱ्या त्याची फाईल मी घेऊन 2021 ची कशाला बसू साहेब? नक्कीच डॉक्टर. दोन काय संबंध आहे माझा? त्याने आता त्या सामान शिफ्ट केलं तेव्हा तिला फाईल पडली तेव्हा माहिती असावं म्हणून असं मलाच उलट समजून सांगितलं. म्हणले की पप्पा आपल्या याच्यात असं घरी येत नाहीत मुली, त्यांनी माफी मागितली म्हणून. पण आता हे डाव नंतर रचला तिला ते देवाला. आणि मला त्याचा संशय का नसता आला? ते थांबले असते बहीण भाऊ सगळे रिलेटिव्ह जे जपायला होते ते. त्यांनी कुणी येऊन सांगावा, माझा पुरावा द्या, मी आता त्याला निर्दोष सांगतो माझ्या मुलीला. नक्कीच डॉक्टर अशोक पालवे. वकिलाला तुम्ही बोला, असे बिनबुडाचे दावे करू नको पैशासाठी. लोकांच्या मुली चालल्यात आणि तुला जर मुलगी असली तर तू देशील का तुझी? दुसऱ्याला का म्हणतो असं? ही माहीत असून कशी मुलगी देईल का? तुम्ही सांगा साहेब, तुमच्या बहिणीला देतात का? किंवा मुलीला देतात का तुम्ही? निश्चित डॉक्टर अशोक, खरोखर आहे की ज्या वेळेला एखादी लढाई लढली जाते त्यावेळेला अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात, गेलेला माणूस निघून जातो. मात्र निश्चितच त्याच्यावरती अशा प्रकारचे आरोप हे खरोखर वेदनादायी आहे आणि आपली वेदना महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी म्हणून आपली प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. मात्र या प्रकरणाचं नेमकं सत्य काय, दुसरी बाजू काय, हे देखील समोर येणं आवश्यक आहे. धन्यवाद डॉक्टर अशोक पालवे. इतक्या दुःखात असताना देखील तुम्ही आमच्याबरोबर या महत्त्वाच्या विषयावरती बोललात आणि चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.